पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्याच्या या गुढी पाडवा स्पेशल भागात तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। संख्या आहे का रे? सर सर नमस्कार। अरे गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला पण खूप शुभेच्छा। आपल्या रसिक प्रेक्षकांनी शुभेच्छा। आम्ही सारे खवय्याच्या आजच्या भागात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाचं नाव पूर्ण असं आहे की आम्ही सारे खवय्ये। काय सर हे वेलवेट आणि ते जरा चॉकलेट। आज गुढी पाडवा आहे ना, याचा रंग काय याचा रंग काय तुझा काहीतरी मॅच व्हायला पाहिजे ना सर। ते असं गुढी पाडवा आहे असं काय चक्काचक कपडे घालायला पाहिजे। खरंच दाढी बिडी फस्ताच केलीस तू आज आणि कोरून कोरून केले। आता तुला वाटत असेल आपण दोघेच आज कार्यक्रम करणार आहोत, एन्जॉय करूया सर। नाही एन्जॉय करायचंच आहे, पण दोघे कार्यक्रम दोघेच आपण पदार्थ बनवणार असं नाही आहे। मग आज एका व्यक्तीला मी इथे बोलवलेलं आहे। अरे वा। आणि एका अर्ध्या व्यक्तीला पण बोलवलेलं आहे। अरे क्या बात है। आणि ही व्यक्ती अशी आपण आता त्यांना बोलूया। ती व्यक्ती आल्यानंतर तुझ्या जीवाची काय थरथर थरथर होणार आहे। तुझ्याच नाही, आपल्या नाटक इंडस्ट्रीतल्या सगळ्या कलाकारांची अशी लॅट 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 कापतात, कारण तो डोक्याने अतिशय हुशार आहे बरं का। आपण त्याच्या आजूबाजूला पण नाहीये। नाही सर। तू बोलतोस का मी बोलू? सर एवढं धाक दाखवल्यावर आता तुम्हीच बोलवा सर। आता आपण स्वागत करूया या भागात मराठी नाट्यसृष्टीचे अतिशय आवडते दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं, आणि सोबत आहे छोटी स्वरा जोशी। या 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 नमस्कार नमस्कार। पाडव्याच्या शुभेच्छा वेलकम। शुभेच्छा शुभेच्छा पाडव्याच्या शुभेच्छा, शुभेच्छा। गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा सर। तुम्हालाही शुभेच्छा। फार मनापासून तुम्हा तिघांचं या भागामध्ये स्वागत। स्वरा आमच्या बरोबर असतेच, कारण सध्या आम्ही सिरीज साजरी करतोय की चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे। पण आज तुम्हा दोघांची ऑफिशियली ओळख मला करून द्यायला आवडेल। आम्ही सारे खवय्ये ज्यांच्या नावामुळे आजही ओळखलं जातं असे आपल्या सगळ्यांचे मराठी नाट्यसृष्टीमधले बेताज बादशाह प्रशांतजी दामले यांचं फार मनापासून स्वागत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज जे इथे छातीवरती अभिमानाने सर मिरवतायत तो नुकताच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला कला अकादमी पुरस्कार आहे। फार मनापासून नमस्कार। आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि या कार्यक्रमाची ओळख म्हणजे तुमचं नाव आहे। मलाही खूप आनंद झाला, किती दिवसांनी आपल्या रसिक प्रेक्षकांसमोर किंबहुना रसिक खवय्यांसमोर आज इथे उभा आहे आणि मी पण आज काहीतरी बनवणार आहे। क्या बात आहे। आणि तू आयुष्यात सगळ्यांना बनवलेलं आहेस, पण मी आज काहीतरी पदार्थ बनवणार। आज माझं काय होणार याचा तुम्हाला अंदाज आलेला आहे? तुम्हाला कंप्लेंट करायची। काय? हा मला दर एपिसोडला खूप बोलतो, खूप ओरडतो सर। त्याच्यासाठीच मला त्रास ठेवलंय देतो आणि खायला पण देत नाही। तुम्ही त्याला काहीतरी सांगा। सांगणार, नक्की सांगणार। थँक्यू सर। आणि आता स्वागत करूया एका अशा व्यक्तीचं। काय मंडळी, आजकाल मित्र भेटतात, मैत्रिणी भेटतात, कलाकार भेटतात, दिग्दर्शक भेटतात, आजच्या काळामध्ये भेटत नाहीत तर ते उत्तम मास्तर, आणि ज्यांचं मास्तर पण नटांना, नटींना, दिग्दर्शकाला आणि कला क्षेत्रातल्या प्रत्येकाला धाक लावतं असे आमच्या सगळ्यांचे लाडके चंद्रकांत कुलकर्णी सर। तुमचंही फार मनापासून स्वागत। थँक्यू। कसे आहात सर? मी बरं आहे, म्हणजे मला खाण्याची आवड तर आहेच आहे, पण मी खवय्यापेक्षा खिलवय्या जास्त आहे। त्यामुळे मला तुमच्या दोघांचं हे कार्यक्रम फार आवडतो, बघायलाही आवडतं, खायलाही आवडतं। आणि चोचले हिचे पुरवायचे तर आपण आता खाऊया पाडव्याच्या निमित्ताने, काहीतरी पाडव्याच्या निमित्ताने बेत करूया। हो सर, एवढी वर्ष तुम्ही काम करताय तुम्ही दोघेही, आज एका वेगळ्या निमित्ताने पाडव्याच्या निमित्ताने तुम्ही इथे आलेला आहात। म्हणजे पाडवा तर आहेच आहे, पण 4 दिवसापूर्वी एक आनंदाची बातमी तुम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलात, ती काय? नियम व अटी लागू गौरी थिएटर्स प्रदर्शित हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलेलं आहे। त्याच्यामुळे खवय्याच्या कार्यक्रमातनं ओढून ओढून ज्याची तालीम करून लेखक संकर्षण कराडे आणि नट संकर्षण कराडे असं ते नाटक आलेलं आहे। आणि आता पाडव्याच्या निमित्ताने आपण ते लोकांच्या समोर आणलं आहे आणि आता पुढची उन्हाळ्याची सुट्टी त्या नाटकाबरोबर आपल्याला घालवायची, धमाल करायची। सर, निर्मिती आणि अभिनय या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान प्राप्त केलंय, त्या निमित्ताने आता एक वेगळं नाटक घेऊन आलात। ह्या नाटकाविषयी तुम्ही काय सांगाल निर्माता म्हणून? नाही, खरं सांगू का, इट्स अ वेल रिटन प्ले। म्हणजे तोंडावर कौतुक करत नाही मी, कौतुक करण्यापेक्षा चंद्रकांत कुलकर्णी जेव्हा पहिल्या वाचनामध्ये सांगितलं ह्याच्यात थोडेफार बदल करायला लागतील, पण आपला बेस चांगला आहे। मुळात बेस चांगला आहे, घर चांगलं आहे, आपल्याला इंटेरियर छान करायचं आहे, त्यामुळे आपलं इंटेरियर छान झालेलं आहे नाटकाचं। आणि त्यामुळे निर्माता म्हणून मला असं वाटतं की हे नाटकाचे कमीत कमी 500 प्रयोग जर तुम्ही नीट शिस्तीत काम केलं तर होतं, बरोबर आहे? ह्यांनी काम नीट करायला पाहिजे, तिन्ही कलाकारांनी, त्यासाठी तुम्ही नीट काम करणं फार गरजेचं आहे। पण मला खात्री आहे तुम्ही काम नीट कराल, म्हणूनच आपण नाटक प्रोड्यूस करतोय। बरोबर, वा वा। थोडक्यात अनुभवाचं हे एक फार महत्त्वाचं देणं असतं। अनुभव तुम्हाला आनंदाच्या बातमीतही धाक कसा दाखवायचा हे शिकवून जातं, आणि या दोघांनी मला पुरेपूर धाक दाखवलाय। आज आपल्याला बेत छान करायचा आहे। तुम्हाला स्वयंपाक करताना फार कमी लोकांनी पाहिलंय, आज ते नेमकं इथे होणार आहे, हो की नाही? काय करणार आहे सर आपण? मी काय काय खायचं आज आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने? मला पाकातल्या पुऱ्या खायच्या। पाकातल्या पुऱ्या। आम्ही सारे खवय्ये
मग तुम्ही पाकातल्या पुऱ्याही ठरलंय आणि सरांनी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? कुर्मा. व्हेज कुर्मा. व्हेज कुर्मा चालेल, म्हणजे चांगला बेत आहे. फॅन्टास्टिक. प्रशांतजी दामले आपल्यासाठी करणार आहेत व्हेजिटेबल कुर्मा आणि चंद्रकांत कुलकर्णी सर करणार आहेत पाकातल्या पुऱ्या. पहिला कुठला पदार्थ होतोय ते आधी बघूया, लगेच वळूया साहित्याकडे. चला पाकातल्या पुरीची कृती बघूया आता आपण. जर आज माझी आई असती ना संख्या तर ती सॉलिड खुश झाली असती, कारण कोविडच्या काळात मी थोडंफार काहीतरी करायला पुन्हा घेतलं. पण ती जे करायचे पदार्थ ते माझ्याकडे त्याच्यामुळे लक्ष असायचं, तर त्याचं मी आठवण ठेवून या पाकातल्या पुऱ्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला पाणी द्या. हे नेहमीप्रमाणे गव्हाचं पीठ आहे आणि आपल्याला ते मळायचं आहे, तिंबायचं आहे. आणि साहित्य अगदी मोजकं आहे बरं का. मोजकं आहे. पावडर आहे, केशर आहे, साखर आहे, गव्हाचं पीठ आहे. या साखरेचा नंतर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. पण हे आधी बनवून घेणं महत्त्वाचं आहे, की ज्याच्यासाठी आपल्याला त्या पुऱ्या करणं. आणि या पुऱ्यांना थोडीशी एक लेअर असते, त्याला हा पदर असतो, त्याच्यामुळे त्याला खुसखुशीतपणा येतो तळताना आणि पाक मुरताना पण त्याच्यामध्ये ते म्हणजे नाटकासारखंच आहे आपल्या, ज्याला आपण म्हणतो ना की म्हणजे अनेक पदर असतात की वरवरचे संवाद असतात, पण त्याला सबटेक्स्टची लेअर असते. ते म्हटल्याशिवाय संवाद अर्थपूर्ण होत नाहीत. खाण्याचे तर सगळी सिमिली नाटकाशी जोडतो मी नेहमी नटांना सांगतो की ही जी कणिक असते ना, ही चांगली तिमणं म्हणजे तालीम असते. वा वा वा. मग ही एकदा संवादाची कणिक तिमली की मग त्याचं काय विनोदी करायचं, गंभीर करायचं, इमोशनल करायचं, रागीट करायचं, हे सगळं त्याच्यातनं पुढे होतं. तर मला असं वाटतं हे आता झालेलं आहे आणि या दृष्टीने आपण याच्याकडे पुढच्या कामाला लागूया. चला मग आपण आता पाकातल्या पुऱ्यांसाठी लागणार हे जे गव्हाचं पीठ आहे ते छान मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, चंकू सरांची कणिक तिंबून झालेली आहे, त्याचा व्यवस्थित गोळा झालेला आहे आणि तुम्हाला वाटलं असेल की आम्ही असे निवांत उभे आहोत, तसं नाही आहे. इथे पाणी पण तापत ठेवलेलं आहे आणि आता त्या पाण्यात आपण साखर घालायची, बरोबर ना? साखर घालायची. अगदी सर, साखरेचा पाक तयार होईल छान. बरोबर. वा 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 वा. आता हा साखरेचा पाक झाला की पुढे काय करायचं संख्या? हे पाक तयार होईपर्यंत आता आपण या लाटून घ्यायच्यात पुऱ्या. आणि या पुऱ्या लाटताना याची खबरदारी अशी घ्यायची की नेहमीपेक्षा ही पुरी जी असते याला खूप ठिकाणी गोल करण्यापेक्षा चौकोनी आकार देतात आणि मग त्याच्यानुसार त्या पोळीची जी खुसखुशीतपणा असतो त्या लेअरचा तो तयार होतो. परत तेच सांगतो की सगळं नाटकासारखंच आहे, की म्हणजे ज्याला आपण म्हणतो की संवाद चांगले कणकीसारखे तिंबायचे आणि अर्थाच्या पाकात बुडवायचे, मग त्याला प्रेक्षक केशराची काडी स्वतःच लावतात आणि मग ते खुसखुशीत होत असतं. खूप चालतं. पुऱ्या खूप खाल्ल्या जातात. निर्माता पुऱ्या खायल्याविषयीच बोलतो. आपल्या आता पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि फक्त लाटल्या नाही, त्याला तुम्ही छान पदरही दिले. कारण या पदरामुळेच ते त्या एका पूर्ण त्या काय म्हणू आपण फुगणार आहेत, खरपूस होणार आहेत आणि नंतर त्या पाकात मुरणार आहेत. तर आपण आता पुढच्या कृतीकडे वळू. चला मंडळी, साखरेचा पाक तयार आहे, पुऱ्या लाटून झाल्यात, लगेच वळूया तळायच्या कृतीकडे. संकर्षण पाक तयार आहे, त्याच्यामध्ये वेलची पावडर टाक प्रपोर्शनमध्ये थोडीशी. आणि त्याला एकदा हलव आणि त्याच्यानंतर केशर काडी आपण टाकूया आणि आता ते बंद कर. ते आता तयार होऊ देत, पूर्णपणे मुरू देत तो पाक. त्याच्यामध्ये वेलची पावडर पण ऍडजस्ट झालेली आहे. तोपर्यंत आपण पुऱ्या तळायला घेऊया. क्या बात आहे. तेल तापलेलं आहे. मला असं वाटतं आपण आता पुऱ्या तळायला सुरुवात करू शकतो. थोडी मागे थांब. पहिला प्रयोग. वा, तुमचं मी कुठल्या शब्दात कौतुक करू. अहो, एवढ्या वर्षांनी पाकातल्या पुऱ्या केल्या, पण त्याला एवढ्या वर्षांनी म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे माझ्या सगळ्या नातेवाईक, माझ्या सगळ्या ज्या मावश्या, माम्या, बहिणी बघत असतील तर मला खरंच फक्त माझ्या आईची कृतज्ञता पुन्हा पुन्हा व्यक्त करावीशी वाटते की ती करणारी पुरी बघून मी आज केली आणि तिने ती चांगली होती. क्या बात आहे. मला वाटतं लगेच आपण साखरेच्या पाकात सोडूया. त्याला मुरायला वेळ. चंकू सर जेवढे दिग्दर्शक म्हणून शिस्तबद्ध आहेत, तितक्याच शिस्तीने त्यांनी पाकातल्या पुऱ्या केल्या. पहिल्यांदा शंकू सरांनी हा पदार्थ आज केलाय आणि फार अप्रतिम झालाय. अजिबात वेळ वाया घालू नका, कारण स्वयंपाक करण्यासाठी कुठलेही नियम आणि अटी नाहीयेत. त्यामुळे पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता पाकातल्या पुऱ्या तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडं थोडं पाणी घालत हाताने मळून त्याचा गोळा तयार करावा. आता एकीकडे एका पॅन मध्ये साखर आणि पाणी एकत्र करून पाक तयार करून घ्यावा. त्यानंतर कणकेच्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्या. पुरीच्या घड्या करून चौकोनी आकारात पुऱ्या पुन्हा लाटून घ्याव्या. तयार पाकात थोडीशी वेलचीची पूड आणि केशर घालावं. आता चौकोनी आकारात लाटून घेतलेल्या पुऱ्या गरम तेलात खरपूस तळून घ्याव्या आणि मग साखरेच्या पाकात सोडाव्या. गोड आणि खमंग पाकातल्या पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत.
तुमचा कामातला अनुभव कसा तुम्हाला माणूस म्हणून मुरवतो तसा तो सगळा अनुभव वापरून पाकातल्या पुऱ्या अगदी छान मुरून तुम्ही अगदी तयार केलेल्या आहेत. येस. शंकू सर फर्स्ट क्लास. हे जरा खाण्याचा मोह थोडा टाळूया सर, कारण पुढचा पदार्थ आपल्याला करायचा आहे. बर. हा आहे आता कुर्मा. व्हेज कुर्मा. वा. ही आहे फरसबीची भाजी, म्हणजे कापलेली फरसबी. हे आहे फ्लावर आहे, गाजर आहे, वाटाणा आहे, खोबरं आहे, कांदा आहे, लाल सुकी मिरची आहे, काजू आहे, धने पावडर आहे, जिरा आहे, दालचिनी आणि खाली लवंग लपवून ठेवलेली आहे, काळी मिरी, मीठ आणि गरम मसाला. वा. मोजकं साहित्य आहे सर. मोजकं साहित्य आपलं सगळं मोजकं असतं. आपण सुरू करूया. त्याची आपल्याला जी पेस्ट तयार करायची. हे काय उघडायचं ना. उघडायचं. ओके. वा. कांदा आपण ह्याच्यात घालतोय. कांदा 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 मिरची मिरची. ओके. त्याची पेस्ट करायची. आता आपल्याला ह्याची हे काय कसं. बरोबर बरं तसंच आहे. उलट करा. या गोष्टीची आता छान पेस्ट करून घेऊया आणि पेस्ट झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. सर प्युरी आपली तयार झालेली आहे. प्युरी तयार झालेली आहे. तेल इथे तापत ठेवलेले, ते हळूहळू तापतंय. आणि आता पहिल्यांदा आपल्याला घालायचंय जिरं. कोविडच्या काळात मी अनेक पदार्थ केले बरं का. हो ना. खूप पदार्थ केले कोविडच्या काळात. पण नंतर बायको म्हणाले आता बाहेरच थांबा. कारण आवरणार कोण. किचन आवरण हा एक आपल्यासाठी फार वेगळा हे आहे ना. आता बाहेरच थांबा. मी पण कुकिंग करते. शाबास. तुला काय काय येतं. मला कॉफी करता येते. आता मी हे काय घालतोय. लवंग. आधी एक लवंग. आधी हे दालचिनी घालायची का. दालचिनी घाला. हॅलो. दालचिनी घालतो. लवंग. आणि लवंगाचे हे जे दाणे आहेत हे वरचा दाणा काढायचा असतो बरं का. कारण ह्याच्यात काय असतं, पित्त असतं. अच्छा. आपण 3 लवंगा ह्याच्यात टाकल्या. 3च्या जागी 4 जरी गेल्या त्याची फरक पडत नाही आपल्याला. आता गॅस आपण लहान केलेला आहे. आता आपल्याला आता हे झाल्यानंतर आपल्याला काजू घालायचे. ते थोडेसे तळल्यासारखे ब्राऊन होऊ द्यायचे. हा. सगळे मी घालणार नाही कारण मला खायचे आहेत ना. मला पण. हे घे, तुला एक घे. हा. आणि गप्प बस. मी किती खातो ते बघू नकोस. सर तुम्हाला पण द्या. थँक्यू. तू पण घे रे. थँक्यू सर. बस. तू लहान आहेस म्हणून तुला अजून एक. येस. डन. आता हे आपण काजू थोडेसे गुलाबीसर करून घ्यायचे. त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. पुढची काय प्रक्रिया काय फारशी नाही आहे. आता हे घालायचे आपल्याला. प्युरी घालायची. प्युरी घालायची. मध्ये हे घालायचे. ते सगळं घालायचं. संपला. सर मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. हे जे असतं ना वेगळंच. हा बोल. सर कारण ह्या कार्यक्रमाला आजही हा कार्यक्रम प्रशांत दामलेंचा कार्यक्रम म्हणूनच लोक ओळखतात. तर ह्या कार्यक्रमाचं तुमचं एक असोसिएशन सांगा ना जरा. किती वर्ष झाली. 8 वर्ष कार्यक्रम करत होतो सलग. मुळात काय आहे, खाद्य संस्कृती आपल्या महाराष्ट्रात इतकी व्हरायटी आहे. त्यामुळे तू कुठलाही पदार्थ कसाही बनवलास ना तरी लोकांना ते आवडतं. बरोबर. आता त्यामध्ये मी नवीन काय दाखवणार आहे. ही फोडणी काय तुम्ही हे जिरं असं टाका आणि हे सगळं हे लोकांना सगळ्या गृहिणींना माहिती आहे. माझं म्हणणं असतं की इथे आलेल्या जे बनवणारे जे आलेले असतात त्यांची काहीतरी आपल्याला गंमत करता येईल का. आणि त्या जे जागेवर रिॲक्ट करणं. बरोबर की नाही. बरोबर. आता कशी आपण म्हणजे विदिन न ठरवता मजा केली की नाही काजूची, अशी मजा करता आली पाहिजे तर ती गंमत वाढत जाते. खमंग वास आलाय फोडणीचा. आणि त्या पेस्टमुळे त्याला आता भरीवपणा येईल. थोडी आपल्याला ही पेस्ट अजून करावी लागेल बरं का. घाई करू नकोस. खावरेपणा करू नकोस. छान उभं राहायचं. कळलं का. हां. ते छान असे थोडासा गुलाबी टच आला ना त्याला. हे बघा हळूहळू यायला लागलं की नाही. ओके. आता आपल्याला या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. ओके. आणि भाज्या घातल्यानंतर ते सगळं घालायचं मसाले. आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आणि मग खायचं. मला अंगचं शिजू द्यायचं. होय होय. क्या बात आहे. आणि मीठ जे आहे ना, मीठ आहे ते नेहमी हाताने घालायचं असतं. होय होय. चमच्याने कधी घालायचं नाही. सगळ्या आपल्या आया बघ, तुझी आई बघ, माझी आई बघ, हाताने घातलं की आपल्याला बरोबर माप. कधी आयुष्यात चुकणार नाही तुझं माप. तुम्ही काय घातली सर. धणे पावडर. त्याच्यानंतर गरम मसाला. त्याच्यानंतर थोडेसे मिरे पावडर. मिरी व्यवस्थित घालायची बरं का. कारण आपण वेगळं तिखट घालत नाही. वेगळी मिरची आपण लावत नाहीये. मिरीमध्ये जेवढं तिखट असेल तेवढंच आपण तिखट ह्याच्यात घालणार आहोत. फर्स्ट क्लास. आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचंय आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. 1 मिनिट. बस.
व्हेज कुर्मा प्रशांत सरांनी आज आपल्यासाठी केलाय, त्याच्यावरती ठेवूया झाकण. एक 10 मिनिटं मला वाटतं वाफ यायला लागतील. तोपर्यंत आता अजून एका मूळ मुद्द्याला हात घालूया. नियम वाटी लागू. 18 मार्चला या नाटकाचा शुभारंभ झालाय. 4 दिवस झालेत. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून तुमचं या नाटकाविषयी म्हणणं. आता सुद्धा आपण इथे कार्यक्रम बघतोय, पण तिकडे नाटकाचा प्रयोग चालू आहे. आणि गंमत अशी आहे की ज्याला असं आपण म्हणतो की नवरा बायकोचं नातं आणि त्यातल्या समजा तक्रारी, कुरबुरी, त्यातली कॉम्प्लेक्सिटी, गुंतागुंत ही जन्मोजन्मी पुरणारी गोष्ट आहे. मॉडर्न जे कपल आहेत आत्ताचे, त्यांच्याकडे बऱ्याच जणांचे वेगवेगळे फंडे आहेत. आता अनेकांना असं वाटतं की आमची आता लग्नाची वय उशिरा झाली आहेत, शिक्षणाचं वय वाढलेलं आहे, कर्तृत्वाचं वय वाढलेलं आहे, हेच काम आहे, हेच वय आहे की ज्याच्यामध्ये आपण स्टेबल होऊ, मग पुढे आपल्याला आर्थिक सोबतता येईल आणि मग आपण करू. तर असं पोस्टपोन करून काही होत नाही. त्या त्या क्षणाला त्याला ज्याला वेळ द्यावा लागतो तो द्यावाच लागतो. बरोबर. तो कसं मन समजून घ्यायचं यातली गोष्ट या नाटकात असल्यामुळे ती फार सगळ्यांना अपील झाली आहे. प्रयोगाचे प्रेक्षक जे भेटत आहेत, भरभरून प्रतिक्रिया देत आहेत, ते म्हणतात की हे तुमचं आमचं नाटक आहे. इथे ते नाटक सिद्ध झालं असं मला वाटतं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. नाही, माझं हेच म्हणणं आहे की नवरा बायकोचं हे नातं जे आहे ना, ते इतकं गमतीशीर नातं आहे. इतकं गमतीशीर नातं आहे. म्हणजे आधीचे प्रियकर प्रेयसी जेव्हा 4-5 तास भेटत असतात, नवरा बायको झालं तर 24 तास एकत्र असतात. तेव्हा त्यांचं एकमेकांचे स्वभाव एकमेकांना कळायला लागतात. आणि मग लग्न झाल्यापासूनचे पुढची काही वर्ष म्हणजे हे माझा अभ्यास सांगतो. या नाटकातलं वाक्य आहे शाळा आणि संसार. याच्यामध्ये अशी गंमत आहे की शाळेमध्ये सुरुवातीला 1-1.5 वर्षाचा काळ रडारडीत जातो आणि मग मजा येते. लग्नात पहिला 1-1.5 वर्ष मजा येते आणि मग रडारड होते. हे जे संकर्षणनी लिहिलंय तर त्याच्या लग्नाला फार कमी वर्ष झालीत तशी, पण कुणाच्या अनुभवाने लिहिलंय मला माहीत नाही. म्हणजे प्रत्यक्ष नवरा बायकोंमध्ये इतके तणावाचे प्रसंग असतात, पण बाहेरून बघताना आपल्याला म्हणजे मी जे म्हणतो की आपण रिलेट करू शकतो. आम्ही बाहेरून जेव्हा बघतो, अरे हे असंच होतं रे आपल्या घरात, आयुष्यपद मी पण असंच बोलले, अरे माझे बाबा पण असंच बोलतात. हे बाहेरून बघताना एका लग्नाची गोष्ट चालण्याचं कारण ते आहे, एका लग्नाची पुढची गोष्ट चालण्याचं कारण ते आहे, 4 दिवस प्रेमाचे हे चालण्याचं कारण ते आहे. तसंच ह्या नाटकाचं होणार आहे याची मला खात्री आहे, कारण हे सगळे सीन्स आहेत हे रिलेट होतात नवरा बायकोशी. वा. तर अशा या सगळ्या रिलेटेबल गोष्टींनी एकरूप झालेलं नाटक म्हणजे नियम वाटी लागू. तोपर्यंत झालेला आहे कुर्मा तयार झालेला आहे. संसारात कुर्मा होऊ द्यायचा नसेल तर नियम वाटी लागू फार महत्वाचं आहे. ते नाटकही बघा आणि पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता वेज कुर्मा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात कांदा, खोबरं, मिरची, काजू घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. आता एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यानंतर त्यात दालचिनी आणि लवंग घालावी. त्यानंतर थोडे काजू घालावे. ते थोडे गुलाबीसर झाले की त्यात तयार केलेली कांद्याची पेस्ट घालावी. ती व्यवस्थित परतून घ्यावी. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली फरसबी, बारीक चिरलेला फ्लॉवर, गाजराचे तुकडे, मटारचे दाणे घालावे. मग त्यात चवीनुसार मीठ, धणेपूड, गरम मसाला, मिरपूड घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालावं आणि झाकून साधारण 10 मिनिटं कुर्मा शिजू द्यावा. गरमागरम स्वादिष्ट वेज कुर्मा खाण्यासाठी तयार आहे. मंडळी, आज आहे गुढीपाडवा स्पेशल भाग आणि आजच्या भागामध्ये नियम वाटी लागू या नवीन आलेल्या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते प्रशांतजी दामले आणि चंद्रकांत कुलकर्णी सर इथे आले आणि आम्हाला फार छान वाटलं. म्हणजे एक कलाकार म्हणून तुमच्याबरोबर काम करायचं भाग्य मला मिळालंय, पण आज निवेदक म्हणून तुम्हाला एवढं जवळून ऐकताना मला एक वेगळा आनंद मिळाला. आणि तुम्ही या घरचे आहात, तुम्हीच हा कार्यक्रम सुरू केला आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम तुमच्या नावाने ओळखला जातो आणि चंकू सर, तुम्ही सगळ्यांसाठी आदराचे स्थान आहात. आणि हे म्हणायचं म्हणून नाही, तुमची शिस्त, तुमची काम करण्याची पद्धत ही आम्हाला खूप काही शिकवते. आज इथे आलात, फार आनंद वाटला. घरचा आहेर ह्याला खरं तर वेगळा अर्थ आहे, पण आता ह्या मंडळींना द्यायचा म्हणजे हा घरचा आहेरच होतो आपोआप. तर गिट्स यांच्याकडनं चंकू सर तुमच्यासाठी छानसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. आणि प्रशांत सर तुमच्यासाठी सुद्धा हे छानसं गिफ्ट हॅम्पर गिट्स यांच्याकडून. धन्यवाद. मंडळी, ही गिट्स जी कंपनी आहे ती भारतामधली सगळ्यात पहिली इन्स्टंट मिक्स कंपनी आहे, जी गेली 60 वर्ष आपल्या आनंदाला द्विगुणित करते. त्यामुळे गिट्स कडनं तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला जाता जाता काही सांगायचं? हो, सांगायचं. पाडवा आहे आज, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, प्रतिपदा. आणि आपण ज्या कलाक्षेत्रात काम करतो तो आपण आनंद देतो,
सणसूद हे आनंद व्यक्त करण्यासाठी असतात. पुढच्या गुढीपाडव्याला आम्ही परत या कार्यक्रमाला येऊ. तोपर्यंत या नाटकाचे 500 प्रयोग झालेले असतील. नंबर 1. 500 नाही होणार, 300 होतील, 350 होतील. परंतु इतरही सगळ्या चांगल्या नाटकांना तुम्ही या. ही नाटक कारण आपल्याकडे जे आहे ती खूप मला सशक्त रंगभूमीची परंपरा वाटते, कला परंपरा वाटते. आणि ती तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो ना, चांगलं नाटक बघून बघायला येण्यापूर्वीचे तुम्ही आणि चांगलं नाटक बघून 2 तासानंतर घरी जाणारे तुम्ही, याच्यामध्ये खूप मोठा सकारात्मक बदल असतो. तो समजुतीचा असतो, समृद्ध होण्याचा असतो. त्याच्यामुळे नाटक बघायला जा, आमचं जा, इतरांचं जा, आणि नाटक तिथे जाऊन बघा, रंगभूमीवर स्वतःवर अंधार करून बघा. याला एक मोठा आनंद आहे. तर नवीन वर्षाच्या सगळ्या माझ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या रसिकांना खूप खूप शुभेच्छा. सर नाही, माझं लहानपण मला आठवतं आहे. म्हणजे आता चंकूने सांगितल्यानंतर माझं लहानपण आठवतं आहे. आम्ही हिंदू कॉलनीत राहायचो आणि टिळक ब्रिजच्या समोर जे शिवाजी मंदिर आहे त्या टिळक ब्रिजवरून चालत चालत आम्ही शिवाजी मंदिरला यायचो. हिंदू कॉलनीतून शिवाजी मंदिरला यायचो. शिवाजी मंदिरचे त्यावेळी रात्रीचे प्रयोग असायचे 8:30चे. आणि तो प्रयोग बघून आम्ही 11:30ला चालत चालत परत हिंदू कॉलनीत जायचो, 6वी गल्ली. आणि जाताना माझे वडील, माझी आई नाटकावर चर्चा करत जायचे. किती छान. तो आनंद एक वेगळा होता. म्हणजे आज मला आठवते, म्हणजे मगाशी म्हटलं तेच की आम्ही जाहिरात करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, पण नाट्यगृहातून बाहेर पडल्यानंतर जाहिरात चांगली होते असं नाही होता कामा. नाटक चांगलं होतं आणि नाटकावर चर्चा करत करत त्यांनी घरी जायला पाहिजे. फक्त आमचंच नाही, आज मराठी रंगभूमीवर अतिशय छान छान वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं येतात, वेगवेगळ्या जॉनरची नाटकं येतात. तुम्ही नाटक बघितल्याशिवाय मराठी रंगभूमी टिकणार नाही आणि पुढेही जाणार नाही. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. वा, धन्यवाद. तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. मंडळी, याच नोटवरती नवीन वर्षाच्या शुभेच्छा घेत आजच्या भागापुरते आपण इथे थांबूया. पण बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम आणि या नियम वाटी लागू बघायला सुद्धा, तिथेही मजा करूया. तोपर्यंत एक प्रेमाचा सल्ला की अरबट सरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा ताजा, वाफळता आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बाय. जाण्यापूर्वी हाय. वा.